तर लक्ष्मण हाके यांनी हे आंदोलन थांबवणार नाही हे स्पष्ट करताना आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं जाणार असल्याचं सांगितलंय आणि भविष्यातल्या या आरक्षण बचाव आंदोलनाची एक प्रकारे संकेत सुद्धा त्यांनी दिलेले आहेत। हे आंदोलन पुढेच या काळात सुद्धा सुरू राहणार आहे। दरम्यान राज्यातला जो राजकीय आणि सामाजिक संघर्ष पाहायला मिळतोय, या संघर्षाच्या केंद्रबिंदू स्थानी आता ओबीसी आणि मराठा बांधव आलेले आहेत। या सगळ्याचे जे राजकीय पडसाद आहेत ते निवडणुकीमध्ये उमटलेले होते, पण सामाजिक पडसाद सुद्धा उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेलं लक्ष्मण हाके आणि वाघमारेंचं आंदोलन किंवा उपोषण हे आज स्थगित होत आहे, पण आंदोलन मात्र या पुढच्या काळातही कायम राहणार असल्याची घोषणा आंदोलनकर्त्यांनी केली आहे। त्यामुळे हा जो लढा ओबीसी आरक्षण बचावाचा जो लढा दिला जातोय, त्या लढ्याचे पुढचे काही टप्पे असतील। ज्या प्रकारे मराठा आंदोलक मनोज जरांगे हे वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन आपलं कायम ठेवतायत, त्याच पद्धतीनं आता ओबीसींच्याकडून सुद्धा त्या आंदोलनाला प्रत्युत्तर दिलं जात आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आंदोलनांनी हा सगळा महाराष्ट्र धगधगत राहणार आहे, यात कुठलंही दुमत नाही। लोकसभा निवडणुकीत सुद्धा महाराष्ट्रातल्या या आरक्षण आंदोलनाचे धग पाहायला मिळाली आणि आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही आंदोलनं अधिक तीव्र होताना पाहायला मिळू शकतात। तर आज सरकारचं जे शिष्टमंडळ वडीगोद्रीमध्ये गेलं मंत्र्यांच्या नेतृत्वाखाली, छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली, तर त्या 10व्या दिवशी उपोषण हे मागे घेण्यात आलेलं उपोषण सोडलेलं आहे। लक्ष्मण हाके आणि वाघमारे यांनी 10 दिवस हा सगळा आरक्षण बचावासाठीचा लढा दिलेला होता आणि त्या लढ्याला अखेर शिष्टमंडळाच्या मध्यस्थीनंतर यश आलंय असं म्हणावं लागेल। शिष्टमंडळ आज भेटीला गेलं, त्यांनी सरकारनं घेतलेले निर्णय त्यांच्यापर्यंत पोहोचवले आणि जे सरसकट आरक्षण ओबीसींमधून मराठा समाजाला देण्याच्या संदर्भातली मागणी केली जाते, त्या मागणीला विरोध करत आज आरक्षण बचाव आंदोलन उभं केलं गेलं महाराष्ट्रात आणि त्याला प्रचंड असा प्रतिसाद राज्यभरातून मिळाला। दुसऱ्या बाजूला मराठा आंदोलन सुरू आहे, जे आंदोलक मनोज जरांगे हे सातत्यानं ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण द्या, सरसकट कुणबी आरक्षण द्या अशा प्रकारची मागणी ते करतायत आणि त्या मागणीच्या नंतर राज्यातला ओबीसी हा आक्रमक झाला आणि ओबीसींनी सुद्धा रस्त्यावर उतरून त्या आंदोलनाच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली। उपोषण करण्यात आलं, 10 दिवस हे उपोषण चाललं। लक्ष्मण हाकेंचं हे उपोषण आता मागे घेण्यात आलेलं आहे। राज्य सरकारमधल्या मंत्र्यांचं एक शिष्टमंडळ आज वडीगोद्रीमध्ये दाखल झालं। त्यांनी आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली, त्या चर्चेच्या नंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेण्यासंदर्भातली ही घोषणा केली आहे। साधारणपणे गेल्या काही दिवसांमध्ये विशेषतः लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यातलं संपूर्ण राजकारण आणि समाजकारण या आरक्षण आंदोलनांनी ढवळून निघालं। आधी मनोज जरांगेंचं आंदोलन झालं, त्या आंदोलनाला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला। ते आंदोलन 1 महिन्याचा वेळ देत राज्य सरकारला मनोज जरांगेंनी स्थगित केलं आणि त्यानंतर लागलीच वडीगोद्रीत म्हणजे अंतरवाली सराटीपासून काही किलोमीटर अंतरावरच असलेल्या या वडीगोद्रीमध्ये जे उपोषण सुरू करण्यात आलं, त्या उपोषणाला सुद्धा संपूर्ण राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला। राजकीय दबाव निर्माण करण्यामध्ये हे आंदोलन यशस्वी ठरलं, कारण ओबीसी आंदोलकांची फारशी काही दखल आजवर घेतली गेली असं दिसत नव्हतं चित्र, पण ज्या प्रकारचा पाठिंबा, ज्या प्रकारची ताकद या आंदोलनाच्या मागे उभी राहिली, त्यानंतर राज्य सरकारला त्याची दखल घ्यावी लागली। एक मोठा राजकीय दबावगट निर्माण करण्यामध्ये ओबीसी नेत्यांना यश आलेलं दिसतंय आणि हे राजकीय दबावगट, सामाजिक दबावगट जो आहे तो सातत्यानं मराठा आंदोलकांकडून निर्माण
केला जात होता त्याला आता ओबीसींकडून सुद्धा उत्तर तशाच पद्धतीनं राजकीय शक्ती दाखवत राजकीय सामाजिक शक्ती दाखवत ते उत्तर देण्यात आलं आणि त्यामुळे आता खऱ्या अर्थानं सरकार पेचात अडकलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण सरकारला एका बाजूला मराठा आंदोलक आहेत, दुसऱ्या बाजूला ओबीसी आंदोलक आहेत, दोघी आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत। मराठा आंदोलकांनी ओबीसींमधून आरक्षण देण्याची मागणी केली आहे तर ओबीसी हे ओबीसींचा आरक्षणाला धक्का लावला तर याद राखा अशा प्रकारची आक्रमक भाषा वापरतायत। त्यामुळे राज्य सरकारच्या समोर हे एक मोठं चॅलेंज असणार आहे की आता या सगळ्यातून तोडगा कसा काढला जाणार आहे। दरम्यान लक्ष्मण हाकेंनी आज उपोषण आंदोलन मागे घेत असताना हे स्पष्टपणे सांगितलं की हे आंदोलन थांबलेलं नाहीये, हा लढा सुरू राहणार आहे। उपोषण तात्पुरतं स्थगित करण्यात आलेलं आहे आणि एक प्रकारे त्यांनी भविष्यातल्या सगळ्या या लढ्याची दिशा आणि तसे संकेत सुद्धा त्यांनी दिलेले आहेत। त्यामुळे या पुढच्या काळात सुद्धा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती सामाजिक पटलावरती या दोन आंदोलनांची अध्यादेश काढणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। त्यामुळं दोन मागण्या मान्य झालेल्या आहेत। एक गोष्ट अजून घडायची आहे आणि तिसरी गोष्ट बोगस कुणबींच्या आमच्या ज्या हरकती आहेत शासनाच्या त्याच्यावरती आम्ही ऑब्जेक्शन घेतलेलं होतं, पण शासनानं आम्हाला सांगितलंय की खोटी कुणबी सर्टिफिकेट देणारे घेणारे या दोघांवर आम्ही कारवाई करू असं आम्हाला महाराष्ट्र सरकारनं संविधानिक सरकारनं 12 करोड जनतेचं दायित्व महत्वाची सरकारनं असं सांगितलंय की आम्ही बोगस सर्टिफिकेट घेणाऱ्या देणाऱ्याला आम्ही त्यांच्यावर कारवाई करू। पण एक कायदा म्हणून माझं म्हणणं असं आहे की ज्या सरकारनं त्या अपेक्षा आहे आम्ही आता त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही, कारण आम्ही हरकती नोंद केलेल्या आहेत आणि त्या ऍक्शन टेकन रिपोर्ट हा आम्हाला जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही। हे आंदोलन स्थगित झालेलं आहे। वरिष्ठ आणि आमच्या सर्व संयोजन समितीच्या म्हणण्यावरून आम्ही हे आंदोलन स्थगित केलंय।